विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले जातात। परंतु बाबासाहेब यांच्या नातूने या भारत देशामध्ये जे पाकिस्तान भारत विरुद्ध जे लढाई चालू आहे त्या लढाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र या भारतामधील सैन्याला पाठबळ मिळावं या अनुषंगाने वाढदिवस साजरा न करता या भारतीय सैन्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज भारतभर या ठिकाणी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी रस्त्यावरती आम्ही उतरलेलो आहोत। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी ज्या पहलगाममध्ये जम्मू काश्मीरमधील ज्या पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांचा जो आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता त्याच्या अनुषंगाने भारताने पाकिस्तानामध्ये घुसून त्या ठिकाणी जी लढाई चालू केली होती सिंदूर नावाने जे त्या ठिकाणी ऑपरेशन चालू केलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली ते ऑपरेशन या भारतीय सैन्यांनी राबवलं आणि सडेतोड उत्तर या पाकिस्तानला या ठिकाणी दिलेलं आहे। त्या अनुषंगाने या भारत देशातील सैन्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही इंदापूर तसेच बारामती दौंड या सर्वच पुणे जिल्ह्यातील भागांमध्ये आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी भारतीय सैन्याचं मनोबल वाढवावं या अनुषंगाने आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत। पाकिस्तानला अशाच पद्धतीने सडेतोड उत्तर आपल्या भारतीय सैन्याने द्यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं आम्ही या आजच्या या रस्त्यावर उतरलेल्याच्या ह्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनोबल वाढवत आहोत आणि या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं इंदापूर तालुका बारामती तसेच दौंड पुरंदर सर्वच जिल्ह्यातील नागरिकांनी या तिरंगा रॅलीला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम जय भारत।